वाईटाची संगत काय असती, द्राक्षाचा वेल लिंबावरी गेला, कडू कैसा झाला तर संगतीमुळं. तसा निका बसरगे आपला मास्टर ब्रँड पॉडकास्ट स्टुडिओ याचं रिसेंटली 6 तारखेला ओपनिंग झालेलं आहे आणि आज आपण फर्स्ट पॉडकास्ट शूट करत आहोत आणि फर्स्ट पॉडकास्ट आपण अशा गेस्टचं घेत आहोत ज्यांच्याकडून तुम्हाला नेहमी प्रोत्साहनच मिळणार आणि ज्यांच्याकडून तुम्हाला शिकायला हे भेटेल की माणूस कुठल्याही एजमध्ये गेला तरी तो जो ठरवल ते करू शकतो. तर नमस्कार आजी, तुम्ही आमच्या प्रेक्षकांना थोडीशी तुमच्याबद्दल ओळख करून द्याल का? आता मी रिक्षा चालवते. माझं एवढं वेळ असून रिक्षा चालवते. तुमचं नाव आजी? माझं नाव मंगला बावळे. ओके, तुम्ही कुठून आला? माझं नांदगाव. आता मला सांगा, तुमच्या घरामध्ये कोण कोण आहेत? माझा मुलगा सुनबाई आणि 2 नातवंड. झालं आमचं 5 माणसाचं कुटुंब, आमचं लेकाचं. मला 3 मुली आहेत, 3 लेकी. बर, लेकीशनी सगळ्यांनी 2-2 थोरल्या मुलीला 2 मुलगा आहेत. मधलीला 2 मुलगा होतं, 1 मुलगी होती, तिचा 1 मुलगा वारला. धाकटीला 2 मुली आणि एक मुलगा आहे. तिची मुलगी एक आहे 12वी होऊन आता कृष्णेला घातली, JNM बसली मला. JNM ला. ओके, नर्सिंगला घातली. आणि तिची एक मुलगी 10वीला आहे, मुलगा 12वीला. आणि ती पण माझ्या लेकीची पण परिस्थिती अशीच आहे, पण ती असं करून पोरं शाळा शिकते. माझ्या लेकीच्या म्हणूनच तुम्हाला अनुभव सांगितले. बर, हो. मग मला सांगा, आता यांचं तर आपण सांगितलं तुम्ही की हे तुम्हाला काय बोलले जेव्हा तुम्ही पहिल्यांदा सांगितलं की मला रिक्षा चालवायला शिकव. तुमच्या मुलींचं काय आलं आणि मुलींच्या मुलांचं पण, म्हणजे लई लहान असतील तर काय नाही सोडा, पण जर थोडे मोठे असतील 5वी 6वीचे तर त्यांचं काय आलं की आजी तू हे नको करू किंवा कर, आणि तुमच्या मुलींचं काय आलं मेन, कारण त्या पण शेवटी मुली आहेत तर त्यांनी. पण आता आम्ही माया लेकराच्या आमच्या ह्याच्यात मुली सुद्धा जास्त काय त्यांनी हे घेतलं नाही. बर, जास्त म्हणली नाही की बाबा ती माया लेकरांचं चाललंय त्यांचं चालू दे, आता आम्ही सांगितलं तर ती काही दोघं ऐकणार नाही की, असं पण त्यांनी म्हणली. म्हणजे त्यांनी थोडाफार सांगितलं असेल तुम्हाला की नको करू, पण तुम्ही ऐकणार नाही दोघं, असं ते चाललं. त्या नको करू कोण म्हणलंच नाही मला. ओके, नको करू पण म्हणलंच नाही म्हणलं. फक्त आपली सुनबाई म्हणली काळजी कुठे, म्हणली लेकाला कशाला म्हातारीला रिक्षाची अशी म्हणली, पण ती पण काळजी म्हणून तिला काळजी वाटत होती. म्हातारा माणूस आहे आणि माणसं नावं ठेवते, आणि नावं ठेवणारी पण काय काय आहे ती असते ती. बरोबर, चांगलं केलं तरी बी नावं ठेवते, मंगळ केलं तरी बी नावं ठेवते. आणि चांगलं करण्याला कशाला कोणाचं ऐकत बसायचं. ते तर आपल्या दुनियाचं दस्तूर आहे. हो, चांगलं केलं किंवा वाईट केलं नावं ठेवणारच. त्यामुळे त्याच्या नावं ठेवणारी पण असावी. ती नावं ठेवलं म्हणजे आपण सुद्धा त्याशिवाय प्रगती होत नाही आपली सुद्धा. तुमचं नाव आजी? माझं नाव मंगला बावळे. ओके, तुम्ही कुठून आला? माझं नांदगाव. आजी, ह्या वयात पण तुम्ही हे करताय, ह्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या फॅमिली मधून सपोर्ट आहे? तुमचं एक्झॅक्टली आता एज काय आहे? वय वय माझं 66 लागलं मला. ओके, तुम्ही किती टाइम पासून रिक्षा चालवताय? मी सकाळची 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. दुपारी मी 1 तास सुट्टी काढते, जेवायला सुट्टी करते 1 तास. ओके, आणि किती टाइम झाला, म्हणजे टाइम म्हणजे किती महिने वर्ष कसं झालं, किती टाइम झाला तुम्ही रिक्षा चालवायला सुरू केलं? 1 वर्ष झालं. 1 वर्ष झालं. मार्चला 1 वर्ष. मग मला सांगा, या 1 वर्षामध्ये तुम्हाला भरपूर सारे अनुभव झाले असतील तुमच्यासोबत. पॉझिटिव्हली किती होतं, निगेटिव्ह म्हणजे चांगलं किती होतं आणि वाईट किती होतं? वाईट ही प्रसंग आलेला नाही अजून तरी नाही, चांगली बोलते सगळे चांगले. रिक्षावाली आणि एवढी महिला गाडीत माझ्या बसते त्या, पोरी बसते त्या, बापे गडी सगळी माझ्या रिक्षात बसते ती चांगलीच असते. मला वाईट ही कोणी अजून बोललं नाही, आणि रिक्षावाल्याने सुद्धा मला कधी काही नाही जास्त अडवलं नाही. फक्त एवढंच की रिक्षावाली म्हणायची ते आमची पुढे जाऊ. म्हणजे तुमचा अनुभव चांगला आहे. तुम्ही बाहेर पडल्यापासूनचा. हो. बरं, ह्याच्या आधी तुम्ही कधी म्हणजे बाहेर पडून काम केलंय ह्या वयाच्या आधी, रिक्षा चालवायच्या आधी? ह्या रिक्षा चालवायच्या अगोदर मला शहरात अजिबात काय माहिती, आणि मी कधी शहरात आलेच कधीच नाही. कधी.
नेम प्रसंगच नाही शहरात राहायचा. आणि तुम्ही प्रॉपर म्हणजे तुम्ही लहानपणापासून तुम्ही स्वतः कुठले आहात? माझं माहेर आहे विट्याकडं भिकवडी म्हणून. ओके. भिकवडी, गाव भिकवडी ही माझं माहेर आहे. आणि मला नांदगाव मध्ये दिली आहे. नांदगाव माझं गाव आहे. मग जेव्हा तुम्ही नांदगावला आला लग्न करून, तेव्हा तुमचं एज काय म्हणजे वय काय होतं तेव्हा? वय असेल की 17-18 वर्ष. खूपच लहान वयात लग्न झालं. हा. तेव्हा 18 वर्ष म्हणजे नेमत होता. हा. त्याच्या बी पेक्षा कमीच 12-13 वर्षात लग्न होत होती पहिली. तरी हो. नशीब माझं तेवढ्या वर्षात झालं. हा ते पण आहे, कारण बघितलीये मी की हो. जुन्या जनरेशन मध्ये खूप लग्न लवकर व्हायचे. लवकर व्हायची. मग लग्न झाल्यानंतर तुमची अशी कधी इच्छा नाही झाली की बाहेर जावं, काहीतरी करावं? म्हणजे आता तुम्ही एवढ्या एनर्जीने करताय, हो. तर तेव्हा तर मग तुम्ही वेगळीच एनर्जी मध्ये असणार. आपल्या स्वतःच्या मनाचं नव्हतं. आपण लग्न झाले का नाही एकदा नांदा गेलं त्या घरच्यांच ऐकावं लागत होतं. आणि ऐकाय पाहिजेच. आता मग आमचं मालक सांगेल तसं मालकाचं ऐकावं लागतं. आणि मग मालकानंच कधी नेलं नाही कुठं तर मी कशाला जाणार. मग तुम्ही कधी अशी इच्छा नाही व्यक्त केली की मला काम करायचंय किंवा बाहेर पडून मला काहीतरी जॉब वगैरे करायचंय, असं कधीच इच्छा नाही नाही जागली? इच्छा मला तशी होच दिली नाही आमच्या मालकाने. का तर ती म्हणायची ते आम्ही आहे कशाला तुला बाहेर जायला पाहिजे असं होतं पहिले. बर. मग आता 65 म्हणजे 65 वयात येऊन तुम्ही हा डिसिजन घेतला. हो. हा का घेतला, कसं घेतलं, म्हणजे ह्याच्या मागची स्टोरी काय आहे जरा सांगा ना. त्याच्या मागची स्टोरी म्हणजे माझ्या मुलानं रिक्षा घेतली. आणि रिक्षा घेऊन 1 वरीस 1.5 वरीस झालं तोपर्यंत मुलगा माझा एसटी मध्ये कामाला लागला. बर. मग आता ती एसटीत जायला लागल्यावर पोरगा रिक्षा घरी बसून राहिली. घरी होती तशीच. घरी होती. मग आता रिक्षा घरी बसून राहिल्यावर रिक्षाचं काय बी भांडवल आपलं बसून राहिलं म्हणल्यावर खराब बरोबर. रिक्षा बी खराब होईल आणि आपल्याला फुकट ते हप्ते भरावे लागतात. ते पण आहे. तेवढं हप्त्यावर घेतली रिक्षा. हप्त्यावर घेतले. रिक्षा घ्यायचा डिसिजन कसा, म्हणजे तेव्हा तुमचं ठरलं नसेल की तुम्ही रिक्षा चालवणार आहात, नाही पण जेव्हा तुम्ही रिक्षा घेतली तेव्हा कुठल्या प्लॅननी म्हणजे कुठल्या विचाराने घेतली की रिक्षा घेऊन तुम्ही काय करणार होता स्टार्टिंगला? स्टार्टिंगला आता माझ्या मुलाला काही नोकरी नव्हती. आता माझा मुलगा थोडाफार शिकलेला होता. म्हणजे परत त्यानं लगीन झाल्यावर शिक्षण त्यानं बरंच केलं. पण आता त्याला पुढं आपल्याला काय पोट भरण्यासाठी काय करावं याचं काय नव्हतं. ते आता रानातल्या कामाचा नव्हतं नाहीतर काय. रानातली असं काय कधी त्यानं रानातली कामं केली नाही. मग काय करायचं म्हणून आपला परपंचात चालावं म्हणून त्यानं रिक्षा घेतली हप्त्यावरती. हप्त्यावर. हा. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी किती म्हणजे टाइम चालवली का काय केलं? रिक्षा भाड्याने दिली असेल? रिक्षा चालवली वर त्याने एक 5-6 महिने रिक्षा चालवली पण तोवर त्याला नोकरीचा ऑर्डर आली. ओके. नोकरीची ऑर्डर आल्यावर त्यानं ती नोकरीला गेला. मग आता कटवून यायचा नोकरीहून आल्यावर कामासून आल्यावर कटाळून यायचा. हा, कंटाळा कुणी येतोच. कामं त्याला जुळत नाही. रिक्षा चालवाय गेला तर तिकडं ड्युटीला बरोबर जायला लागतं. तर सरकारी ड्युटी म्हटल्यावर नियमानं जायला पाहिजे. बरोबर. हा शेवटी ड्युटी आहे. ड्युटी आहे आणि ती नशिबानं ड्युटी लागली चांगली सरकारी होती. सरकारी. मग आता एवढं काय रिक्षाचं आहे म्हणला राहू द्या बसून राहिली तर दिली चालवाय एक जण. बर. मग त्यांनी काय बरोबर चालवली नाही. मग रिक्षा आम्ही आणून घरी लावली. मग आता रिक्षाचं काय करायचं असं आमच्या डोक्यात खेळायला. आणि मग त्याच्यानंतर तुमची म्हणजे स्टोरी कशी स्टार्ट झाली रिक्षाशी? कारण शक्यतो असा विचार मुलींच्या डोक्यात किंवा लेडीजच्या डोक्यात येत नाही की रिक्षा चालवणं. आता कॅबवाले पण जे आहेत खूप कमी आहेत, पण ते पुणे मुंबई साईडला कॅब चालवणारे. पण रिक्षा चालवणारी मी पण नाही बघितली आतापर्यंत. मग हे तुमच्या डोक्यात हेच का आलं की मी रिक्षा चालवते? रिक्षा चालवायची मला गरज म्हणून बी आलं आणि गरजेतनं मला हाऊस म्हणून बी झाली आता रिक्षा चालवायची. आता मला विचारते ते आजी तुम्ही कसं काय रिक्षा तुम्हाला काय गरज? मला गरजच पडली. रिक्षा माझी गरज बसून म्हणजे ही गरजच झाली. रिक्षा बसली तर माझं भांडवल बसलं. त्याचा हप्ता पण आहे. हप्ता पण आहे. मग ते आम्ही कशानं भागवायचा? बरोबर. आणि एवढ्या 3.5 लाखाचे रिक्षा ते ठेवून तरी त्याचा काय उपयोग? काय उपयोग आहे? बरोबर. आणि कुणाला चालवायला यायची? माझ्या लेकीची मुलं आहे ती पण ती शाळेत आता रिक्षाला गुतली म्हणजे ती शाळा शिकायची चितला नाही सर. मग आम्ही आपल्या दोघांनीच ठरवलं. मीच मुलाला म्हटलं मला बाबा रिक्षा शिकवतोस का? 12 मार्च त्याचा वाढदिवस होता. 12 मार्च त्या दिवशी म्हटलं मला रिक्षा शिकव.
अच्छा, तुला थोडाफार हातभार लागला. ओके. आता अजून एक प्रश्न, म्हणजे तुम्ही ठीक आहे, तुम्ही त्यांना बोलला हो मला रिक्षा चालवायची, हो मग त्याच्यावरती सुरुवातीची त्यांची रिॲक्शन काय होती? म्हणजे लगेच असं ही विश्वास ठेवण्यासारखी गोष्ट नाहीये. नाही. जसं की एक युनिक गोष्ट आहे. तुम्ही ह्या एज मध्ये जाऊन तुमच्या मुलाला सांगताय की ऐक मला रिक्षा चालवायला शिकव, मी थोडंफार तुला हातभार लावेल. म्हणजे तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये बोलला असेल त्यांना, हो. मग तेव्हा त्यांचे एक्झॅक्ट रिॲक्शन काय म्हणजे त्यांचं काय म्हणतात, त्यांनी तुम्हाला कसं सांगितलं, काय बोलले ते पहिल्यांदा? हा ते म्हणलं की का गाय असं म्हणती असतो, तर म्हटलं बाबा असू दे. मी म्हणती तुला कसं चुकीचं वाटतंय का बरोबर वाटतंय, पण आपली जर रिक्षा बसून राहिली तर तू एकटा कुणीकडे म्हणून बघणार. 2 मुलं आहेत तिथून, बायको आहे, मी आहे, मला 2,000ची औषधं लागते ती महिन्याला. मग एवढं एकट्यावर त्याचा भार पडला त्याच्या एकट्यावर. मग ते जरा वाईट मला कळकळ वाटली म्हणून मीच त्याच्या डोक्यात घातलं. पण तो मला नाही काय म्हणलं, तुझी इच्छा असेल तर शिकवतो. म्हणजे मुलं पण सपोर्टिव्ह आहेत तुम्हाला, हा आणि कधी कधी काय काय येतात असे की नको आता हो कशाला. तसं काय म्हणलाच नाही तो, हा. पण म्हणला का म्हणून अशी म्हणतीस, तर म्हणला हाय माझ्या डोक्यात. मग रिक्षा चालवायला त्यांनी शिकवायला चालू केलं. किती चालेल. टाइम लागला तुम्हाला रिक्षा प्रॉपर शिकायला? 3 दिवसात मी सगळं डोक्यात घेतलं. रिक्षा बाहेर काढली, मला माझ्याजवळ डाव्या बाजूला ते बसला, मी रिक्षा स्टेरिंग हातात धरलं, हँडेल आणि ब्रेक पायात, ती हँडेल कुठला आणि ब्रेक कुठला मला काही समजायला लागलं नाही. हम्म. कधी आपण बसलेलं नाही रिक्षात आणि लोकांची वाहनं असते ती, पण आपण कशाला चौकशी हा, करायची. आपण थोडी बघतो की ते कसे चालवतात. मग ह्यातली काही सुद्धा माहिती नव्हती मला. मग मला त्यानं जवळ बसून सांगितलं की हातात आहे की हँडेल आहे, हम्म. पायात आहे की ब्रेक आहे. तर मी अच्छा. घडी घडी त्याला म्हणायची हँडेलला ब्रेक आणि ब्रेकला हँडेल अशी म्हणायची. तर म्हणायचं आहे पायात आहे त्याला ब्रेक म्हणायचा, हातात आहे त्याला हँडेल म्हणायचं. रिक्षा शिकवाय गेल्यावर पहिल्याच दिवशी शिकवाय गेलो तिकडं रुक्मादेवीच्या खिंडीकडं कालीच्या वाटेला, हा हा, तिकडे. त्या रिकाम असतं तिकडं, वाहन बिन काही जास्त नसते. तिकडे गेल्यावर मग असं 2 येड पहिल्याच ह्याला धरायला लागल्यावर रिक्षाची मुठाची तुटली की रिक्षा पळायची. रेस धरायची. हा रेस हा. रिक्षा मोहर पळायची. मग मी भ्यायची, मी म्हणायची बघ रिक्षा पळायला लागली आई म्हणा, पळतच असते रिक्षात, आपल्या आपल्या हातात राहिलं. मग ते मला सगळं हातावर हात ठेवून पायावर पाय ठेवून मला सगळं सगळं शिकवलं. शिकवलं. आणि ते तुम्ही मी लक्षात पण ठेवलं हो मी तितक्याच लक्षात पण आतुरतेने. ठेवलं, लक्षात ठेवलं. यावरूनच कळतंय तुम्ही जर स्कूल किंवा कॉलेज केला असता तर आता डेफिनेटली का चांगल्या पोस्टला असता. असते कारण तुम्ही नक्की आता जर नक्की तुम्ही लक्षात ठेवताय तर त्या टायमिंगला तुम्ही किती प्रॉपर लक्षात ठेवलं असतं सगळ्या ठेवलं असतं. गोष्टी, शाळेतल्या कॉलेजमधल्या. हो आता माझं असं म्हणणं आहे की तुम्ही आता रिक्षा चालवताय, मग रिक्षा चालवताना असं नाही होणार ना की तुम्हाला सगळे एकाच म्हणजे एकाच विचाराचे व्यक्ती भेटतील. सगळे माणसं वेगळी वेगळी आहे, सगळ्यांचे विचार वेगळे वेगळे. मग तुमच्या सोबत असं कुठला अनुभव आहे का की तुम्हाला कोणतरी काहीतरी बोललंय, सुरुवातीचं सांगते मी, पहिल्यांदा तुम्ही रिक्षा चालवायला बाहेर पडला हो शिकल्यानंतर, मग तुम्ही तुमच्या रूटला गेला आणि तिथं पहिल्यांदा तुम्हाला बघून पब्लिकची जी रिॲक्शन होती काय होती, थोडंफार एक्सप्लेन करा. मी रिक्षा माझी नांदगाव पासून कराडला रिक्षा आणली. 15 दिवस मी मुलाला माझ्या शिकून घेतलं. मी 15 दिवसात शिकली, 3च दिवसात सगळं डोक्यात घेतलं कसं कसं शिकवलेलं. हम्म. 15 दिवस मी त्याला मागं बसवलं, म्हणलं तू मागं बस, मी पुढे चालवते रिक्षा. त्यानं कायद्याचा नियम मला सगळं त्यानं व्यवस्थित सांगितलं. म्हणलं इकडे तिकडे अजिबात रिक्षा वाहनाला घासायची नाही. आणि मी पुन्हा आले वाहन तुम्ही म्हणायचं बाबा आले तर पूर्ण वाहन म्हणायचं काय नाही घ्यायचं नाही, ती त्याच्या वाटेने जातं, आपण आपल्या वाटेने जायचं. नेम सगळं त्यानं वळणात असं वळण मारताना वळणात हार्न वाजवायचा, सगळं त्यानं मला सगळं नेम त्याला माहितच आहे. ते एसटी ड्रायव्हर आहे म्हणजे बरोबर. मला त्यानं सगळं नेम शिकवलं. नेम मग लोकांचं काय आलं तुमच्याकडे, म्हणजे लोकांनी सुरुवातीला एक्सेप्ट केलं का? सुरुवातीच तुम्हाला सांगते, पहिल्या झूट मी आली कृष्णेच्या पुलाच्या खाली, तिथं ब्रिज खाली. तिथं आल्यावर माझ्या मागोमाग एक पत्रकार, मी त्या नांदगावपासून पाचवड फाट्यापासून माझ्या मागोमाग पत्रकार आले. बर. माझ्याकडे सगळी बघायला लागली होती, वाट्याने वाहनं चालवणारी बघणारी लोक, म्हातारी रिक्षा चालली होती, म्हातारी रिक्षा चालली होती, असं करून सगळी माझ्याकडे म्हणायची. माझं काय, मला आता पहिल्यांदा 15 दिवसात म्हणजे मला काही इकडं इकडं अजिबात मी बघत नव्हती, समोर नीटच लक्ष माझं. बघावं तर काय चुकलं विकलं म्हणजे काय पुढे करायचं. अचानक काय गाडी आली तर कसं करणार. हो
आणि ह्या सगळ्यात जेव्हा सुरुवातीला तुम्हाला म्हणजे असे अनुभव यायला लागले लोकांपासून, सगळ्यात आवडतं तुमचं कुठला अनुभव आहे का? म्हणजे एक अशी गोष्ट जी तुम्ही रिक्षा चालवल्यानंतर झाली आणि ती तुम्हाला खूप आवडली. ती गोष्ट तुमच्या डोक्यात अजून आहे, की अरे हे झालंय जे ते खूप छान झालंय. हो. का? तर तुमच्या सुरुवातीच्या लोकांची रिॲक्शन कशी आली? मी नांदगावमधून करायला येत होती रिक्षा घेऊन. माझा मुलगा मागं बसलेला चालतो. मग कृष्णा चॅरिटेबलच्या मोहरा आल्या त्या ब्रिज खाली, तर माझी रिक्षा थांबवली. पत्रकार आणि ती आगाभाई म्हणून हम्म, हम्म. त्या माणसाने माझी रिक्षा थांबवली. मला तिथं माझा विचारपूस केला, आजी कसं काय तुम्ही रिक्षा चालवताय, का चालवताय? मग मी सांगितलं देशनी मी आता 15 दिवस झाले रिक्षा चालवते. म्हणजे ते पहिले पत्रकार होते ज्यांनी तुम्हाला हं, विचारलं विचारलं. की तुम्ही का चालवता रिक्षा? पत्रकाराने बी नाही विचारलं. पत्रकाराने नुसतं माझ्या मागं आलं. बर. त्यांनी नाही मला विचारलं. ते आगाभाई म्हणून आहे त्यांनी विचारलं. आणि त्याच्यानंतर हम्म, तुम्ही जेव्हा कॉलेज एरियामध्ये तुम्ही म्हणला की हो मी कॉलेज ते बनवली ना, हो त्या एरियात तुम्ही असता. आता कॉलेज एरिया मी पण तिथेच कॉलेज केलं, सो मला माहिती आहे की तिथं जास्त करून आमच्यासारखे कॉलेज करणारे मुले मुली आहेत. त्यांची रिॲक्शन कशी आली तुम्हाला बघून? तुम्ही जेव्हा आलाय तिथे थांबलाय, रिक्षा लावली, रिक्षाच्या आत तुम्ही बसलेला असाल आणि एक 4-5 मुलं मुली आल्या बाहेर, मग त्यांनी जेव्हा तुम्हाला बघितलं तेव्हा म्हणजे काय रिॲक्ट केलं त्यांनी? चेहऱ्याचे हावभाव काय होते त्यांचे? हो. तर पुरी पुरी हसत अशी चर्चा करायची त्या. ही आजी आजी रिक्षा चालली चल आजीच्या रिक्षात बसायची. त्या पुरी आपापले मुलं बोलायची. पुरी पुरी हम्म. पुरी 4-5 माझ्या रिक्षात पळत येणार, माझ्या रिक्षात बसणार. मग आता ते सगळं अजून रिस्पॉन्स तसाच आहे का का की कमी झालाय काय किंवा थोडंसं काय निगेटिव्ह वाढलंय असं काहीच नाही? काय आता आहे तसं आसपास सुरुवातीपासून जसा रिस्पॉन्स आहे तसा अजून आहे. आहे. आता ह्या जर्नीमधनं म्हणजे तुम्ही जे स्टार्ट केलं 1 वर्ष झालं, एका वर्षाच्या आधी जे तुम्ही होता आणि आता एका वर्षानंतरच्या ज्या तुम्ही आहात, काही फरक झालाय तुमच्या स्वतःमध्ये? जास्त फरक झाला. लय फरक झाला. काय फरक मी झाला थोडं मला सांगा. बी चांगलं वाटतं या. आणि आता मला ही सगळी आता ही माणसं मोठमोठी मला बघून आता माझ्या काय कलेला हात जोडते म्हणायची, मला नाही. मला सगळी माणसं अशी नमस्कार करते त्या आजी. म्हणजे त्यासनी वाटतंय की आजी एवढी असून रिक्षात आली, म्हणून मला अशा हात जोडून माझ्या हम्म, बघते चांगल्या दृष्टीने. बरोबर. मला बरं वाटतं. बरं वाटतं. हो. सॅटिस्फाईड म्हणजे समाधान आहे. समाधान आहे. समाधान. आणि जो आता इन्कम सोर्स आहे, आता हा पण मी का बोलते कारण तुम्ही जेव्हा बाहेर पडला तर तुमच्या डोक्यात ते पण एक होतं होय. की तुम्हाला मुलावर जास्त भार नाही पाडायचा. हो. मग ते आता तुम्हाला तसं सपोर्ट कसं आहे रिक्षा चालवायला सुरू केलं तर तिथनं तुम्हाला फायनान्शियली जे म्हणजे काय म्हणतात व्यवहार होतात, तुमच्याकडे जे पैसे येतात आता वर्षभरामध्ये जो तुम्हाला झालं असेल थोडंफार, मग ते तुम्हाला कितवर आलं? तुम्ही जेवढं विचार केलेला तेवढं आलं का? म्हणजे तुमची थोडक्यात जी तुम्ही रिस्क घेतली, मेहनत केली, रिक्षा चालवायला शिकला, हो. त्याचं पूर्णपणे फळ तुम्हाला भेटलंय का? भेटतंय भेटतंय हळूहळू भेटणार. एकदम हळूहळू. भेटेल हळूहळू. एकदम भेटतच नाही, नाही. पण आहे ना. आहे. तुम्हाला आता तुमच्याकडून तुम्हाला आपल्या कराडच्या ज्या पब्लिक आहेत, कराडचे जे माझ्यासारखी यंग मुलं आहेत, मुली आहेत किंवा जे उद्योजक आहेत किंवा ज्या स्त्रिया आहेत, त्यांना काय सांगू वाटेल? आता ही मुलं मुली शाळा शिकते त्या, किंवा आता मी कशी एवढी ती अडाणी बाई असून मी कशासाठी केलं, तर पैसा हा महत्वाचा आहे. बरोबर. सगळ्या जगात पैसा महत्वाचा, आणि पैसा कमविल्याशिवाय पैसा येत नाही. येत नाही. आणि मुलं शाळा शिकते ती कशासाठी, नोकरी लागावी ती पैसे मिळवावे. मग हेच माझं हे आहे म्हणणं आहे की मुलांनी चांगल्या पद्धतीनं चांगल्या तऱ्हेनं शाळा शिकावं, आणि चांगल्या नोकऱ्या मोठमोठ्या कराव्या, आणि चांगलं वागावं, चांगलं राहावं, आणि आई वडिलांना त्रास देऊ नये. स्वतःच्या मुली म्हणते आम्ही स्वतःच्या पायावर उभा राहणार, बघू आहे हम्म. राहावं तसं उभा, चांगलं आहे राहिले. आणि मी एवढ्या वयाची बाय असून मी आता 4 रुपये का होईना एवढ्या वयात कमी होती. आणि अशा लग्न झालेल्या मुली आहेत त्या,
किंवा कुणी नवऱ्या भांडत्यात, नवऱ्याने सोडून दिलेल्या आहेत त्या, अशी काय काय काम करते त्या बायका. ज्यांना म्हणजे फायनान्शियल गरज प्रॉब्लेम आहे, गरज आहे. ती कामं करते त्या. त्यांनी सुद्धा असं खचून जायचं. कुठलाही धंदा करत राहायचा. काम केल्याच्या नंतरच आपल्याला पैसे मिळतात. बरोबर. पैसा कुठलंही काम छोटं मोठं नाहीये. छोटं मोठं नाही. जे काय आपल्या ह्यानं काम होऊ होईल ते शकतं. करायचं. बरोबर. पण काम केल्याशिवाय पर्याय नाही. या जगात काम आणि पैसा 2 गोष्टी पाहिजे. दोन गोष्टी पाहिजे. आणि शिवाय तुम्ही आणि जर त्यातच समाधान. समाधान पण पाहिजे. हो. कारण एखाद्या ठिकाणी आपण काम करतोय, पण आपण समाधानीच नाहीये, नाही. तर आपलं मन तिथे लागत नाही. लागत. 100% त्या व्यक्तीला तिथं देता येत नाही. मग हो. तुम्हाला इथून समाधान पण भेटतोय हो. आणि तुमचं मन पण लागतंय. आणि मेन गोष्ट म्हणजे तुमचं जे मेन हेतू होता, की भार नाही पडून द्यायचा मुलाच्या अंगावरती, हो. ते पण तुमचं स्वप्न पूर्ण होतंय. झालं. बरं, आता एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे. तुम्ही स्वतःला असा विचार करा, की तुम्ही लग्नाच्या आधीच्या जे 16-17 वर्षाच्या आहात, ती मुलगी आहात आत्ता. आणि तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये परत एकदा काहीतरी एखादी गोष्ट करायची आहे, जी आता तुम्हाला करता नाही आलेली त्या वयामध्ये. पण जर तुम्हाला एक चान्स भेटला, एक संधी भेटली, की तुम्हाला परत त्या ह्याच्यामध्ये जाऊन एखादी छानशी गोष्ट करायची आहे, तुमच्या मनाला जी आवडेल ती, तर तुम्हाला काय करायचं होतं? मला भरपूर असं करावं असं वाटतं. पण माझं एकच माझ्या मनात येतं की मी शाळा शिक्षण झालेली नाही. असं माझ्या मनात एवढंच अडकलं. मग तेव्हा जर तुम्हाला ती संधी भेटली असती, असे जर कोणीतरी सपोर्ट करणारे भेटले असते, घरातले किंवा नवरा, जर त्या शिक्षणासाठी सपोर्ट केला असता, तर तुम्ही शिक्षण केलं असतं कम्प्लीट. म्हणजे तीच तुमची काय झाली असती ही मला माहित झालं नसतं. आता मी काय होणार आहे ते मला माहित नव्हतं. मी रिक्षा चालवून एवढी पुढे जाईल आणि एवढी माझी प्रगती वाढेल, मला एवढी जनता मला चांगलं म्हणेल, हे असं माझ्या कधी मनात बी नव्हतं. पण आता झालं. हे झालंय, हे हा. असं झालं की तुमच्या एका युनिक आयडियामुळे, हो. म्हणजे जे कुठली महिला करणार नाही, किंवा करायचं जरी असेल एखाद्याच्या मनात, तरी शेजारचे पाजारचे काय म्हणतील, हो. लोक काय म्हणतील ह्या भीतीने, किंवा आता मी मुलगी आहे तर मी कसं करू, ह्या भीतीमुळे आहेत ना, त्या महिलांचं हे होतं की नाही, नको, राहू दे. नाही, नको. जेवढं भेटतंय तेवढ्यात मग समाधान म्हणतात किंवा मन मारून जगतात थोडक्यात. म्हण. मग ते तुमचं एक आलं तुमच्या ह्या एज मध्ये सुद्धा, की आणि माझं बघून सुद्धा महिला मुली आहेत का नाही, त्यांना कुणी असं काम करताना कुणी असं अडवायचं नाही. काम करताना आता गरज आहे. एखादं बाहेर नवऱ्याला पडून काही काम काम कर. होत नसेलच किंवा नवऱ्याला कुठं काम नसेल तर महिलांनी काम करत असले तर महिलांनी काम करून द्यावं. बरं, आता मला सांगा, तुम्ही जे करताय ह्या वयामध्ये, हे खरंच खूप म्हणजे खूप असं प्रोत्साहन देणारी आणि इन्स्पायरिंग गोष्ट आहे. मग आता ह्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला अशी अजून कुठली गोष्ट करायची आहे का, ज्याच्यामध्ये तुम्हाला सरकारची किंवा आमच्यासारख्या सामान्य लोकांची गरज लागेल, मदत लागेल, असं काय आहे का? म्हणजे आमच्याकडून तुम्हाला काय मदत हवी आहे का? मदत हवी आहे. मला एक वृद्ध काढायचं आहे. वृद्धाश्रम. ओके. वृद्धाश्रम काढायचा. त्यासाठी मला सगळ्यांचीच मदत लागेल. मी स्वतः काय करू शकत नाही, पण माझी हिंमत आहे ती करायची. अजून एक इंटरेस्टिंग प्रश्न काय माहितीये का, असं खूप वेळा होतं, एक खराब वाईट वेळ येते, किंवा असं होतं, अशी वेळ येते की बास, आता मला काहीच नाही करायचं, असं येतं कधी कधी. आजकाल म्हणजे तुमच्या मनात आलं का नाही माहित नाही, पण आजकाल आहे ना, आमच्यासारख्यांच्या पण मनात कधीतरी येतं की अरे बास, आता नाही मला करायचं. मग असं कधी तुमच्या आयुष्यात आलं का? ते कसं होऊ शकतं की आपल्या घरात जर काही प्रॉब्लेम असला किंवा सुनबाई भांडायला लागली, लोक काय म्हणायला लागला, तर आपल्या घरात तसं वाटतं. तर तसं काय होत नाही, त्याच्यामुळे मला काय वाटत नाही. आता तुम्ही छान रिक्षा पण चालवताय, हो. कराडची पब्लिक तुम्हाला इतका रिस्पॉन्स देतीये, कसं वाटतंय तुम्हाला हे सगळं, म्हणजे सुरुवातीपासून आतापर्यंत जे काही आहे तुमचं, जे काय म्हणू शकतो आपण, एक तुमची लाईफ स्टोरी आहे, ती सगळी जी लाईफ स्टोरी आहे त्याच्यातून तुम्हाला आता कसं वाटतं, म्हणजे आता आता एकदम भारी वाटते मला, अगदी शांत वाटते, चांगलं वाटते. मी माझं मालक होतं का नाही, त्या वेळेला इतकी मी जाचात काचात होती मालकाच्या. पण माझं मालक वारल्यापासून मी आता चांगली आहे. का वारलं म्हणून नको, पण ती एक दारू पेत होतं, ते असतं का नाही आता बघायला पाहिजे. आता काल तुम्ही जेव्हा मीटिंगला आलेला तेव्हा तुम्ही एक ओवी म्हणला होता, तर आमच्या प्रेक्षकांची अशी इच्छा आहे की ती ओवी तुम्ही अजून एकदा म्हणून दाखवा.
एक अशी ओवी आहे माझी की चांगल्याच्या संगतीनं गेलं की चांगलंच होतं आणि वाईटाची संगत काय असती, द्राक्षाचा वेल लिंबावर गेला, कडू कैसा झाला तर संगतीमुळं. बरं आजी, आता मला सांगा, तुम्ही आमच्याकडे आला, इंटरव्ह्यू दिला. आमचा पण जस्ट आता फर्स्ट इंटरव्ह्यू आहे तुमच्यासोबत आणि जस्ट आत्ताच ओपनिंग झालेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं आमच्याकडे येऊन आमच्याशी बोलून? आमच्या टीम सोबत तुम्ही जे एवढा वेळ दिला, काल आलेला तुम्ही मीटिंगसाठी, आज आपण एवढा वेळ झाला शूट करतोय. मग तुम्हाला काय वाटलं आमच्याबद्दल? आमच्या स्टुडिओसाठी काही बोलाल का तुम्ही 2 शब्द? एकदम भारी वाटतंय बघा आता. थँक सो मच. बरोबर. चला आजी, खूप छान वाटलं तुमच्याशी भेटून आणि आमची जी टीम आहे त्यांना पण तुमच्याशी भेटून खूप छान वाटलं. असाच नेहमी आशीर्वाद ठेवा आमच्या स्टुडिओसाठी पण, कारण आम्ही सुद्धा फर्स्ट इंटरव्ह्यू तुमचा घेतला. चांगलं चालेल. धन्यवाद. असाच आशीर्वाद ठेवा आणि येत राहा. धन्यवाद.